मला एक गायकर यांचे मनपूर्वक स्वागत आहे आणि संतोष भोपी शांततेचे प्रतीक भोकरपाडा यांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मॅच कडे आपण जरूर वळणार आहोत. टायमर ऑन. 20 मिनिटं. गोलंदाजी करणारा संघ याची नोंद घ्या, फलंदाजी करणारा संघ याची नोंद घ्या. कॉपरेट करा. दुपारचं सत्र अजूनही 6 सामने खेळवायचे. हिवाळ्याचे दिवस सुद्धा आहे. दिवस लवकर संपतो आणि आयोजकांवर बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात. तुम्ही थोडं आम्हाला कॉपरेट करा ही आम्ही प्रेमाची विनंती करतो. नेरे दुंद्री विभागामध्ये सातत्याने डिसिप्लिनच्या टुर्नामेंट आपण अनेक पाहिल्यात आणि ही त्यातलीच एक स्पर्धा आहे. सर्वांच्या परिचयाची तालुका प्रमुख ट्रॉफी सन्माननीय आई गावदेवी पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट क्लब खानाव. तर सामन्याला होणार सुरुवात. गोलंदाज झालाय प्रदीप मस्कर. पहिला चेंडू फेकेल आणि आघाडीचे 2 फलंदाज मोरबेकडून मंगेश नावडेकर आणि संकेत भगत. इज अ व्हेरी ओपनिंग ब्लास्टरचे डेंजर मॅन आणि 4 षटकं 20 मिनिटं. किती धावा सेट केल्या जातील? मागच्या 3 सामन्यामध्ये गोलंदाजांची दहशत राहिली. या सामन्यामध्ये काय कारनामा असेल? प्रदीप आलाय. दुपारचं सत्र. सामना सुरू झालाय जाताडे विरुद्ध दोनात करताना मोरबे यांच्यामध्ये होणारी फाईट. मंगेश आणि संकेत. स्ट्राईक रेंजला मंगेश. पहिला चेंडू खोदून काढलाय डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव तर पूर्ण. 2 धावेसाठी निघालेत. हे छोटे छोटे क्षण असतात ना क्रिकेटमध्ये, खूप महत्त्वाचे असतात. अचूक वेळ साधणं, वेळेला प्राधान्य देणं, या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. प्रेक्षकांचा आम्ही धन्यवाद देऊ. सावळे मिळेल तिथे बसून या स्पर्धेचा आनंद घेताना. आज क्रिकेट रसिकांचं प्रेम क्रिकेटसाठी एवढं आहे का आज क्रिकेटच्या अल्लोट स्पर्धा आम्ही सातत्याने पाहतोय. प्रदीपच्या पहिल्या चेंडूवर 2 आल्या. शांत सुरुवात. या संकेत बघत महागुरु. तो गोलंदाज प्रदीप. लाईन पाहिली. अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. हा फटका आलाय. 4 धावेसाठी संकेतने केली दणदणीत सुरुवात. चौकार. तर या स्पर्धेसाठी रुपेश दादा फुलोरे भोकरपाडा यांच्या वतीने 1111 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. हो टू सागर मांडवकर. तर एकूण धावा त्या धावफलकावर 6. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. प्रदीप मस्करला आपण इथे पाहतोय. जे हनुमान जाताडे संघाविरुद्ध मोरबे यांशी होणारी फाईट. मॅच नंबर 4. तर गोलंदाज प्रदीप. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॉलमध्ये प्रयत्न होणार का? रोहित गेला. व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का. आता प्रमुख फलंदाज बाद झाला. ही विकेट खूप महत्वाची होत्या आणि पहिला धक्का बसलाय. मोरबे संघाला सफलता मिळाली प्रदीपला आणि एकूण धावा धावफलकावर गुणसंख्या धावा आहेत त्या 6. नितीन अप्रतिम संगीत इथे ऐकवलं. पनवेल जासई गावातील आगरी समाजाचे पहिले वकील ते म्हणजे स्वर्गीय दिबा पाटील साहेब. 12.5% सरकारला ज्याने नमवलं, लोकहितासाठी ती सेवा केली. आज या गीताच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावर 6. पहिला गडी बाद झालाय संकेतच्या रूपानं. एकूण धावा 6 असताना नवीन फलंदाज गेलाय जगदीश भगत. मंगेश नावडेकर सलामीचा फलंदाज आता नवीन गेला जगदीश. 4 षटकामध्ये मागच्या 3 सामन्यामध्ये गोलंदाजांची दहशत होती. प्रदीप. लोवर फुल टॉक चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावेसाठी संघर्ष. 1 धाव तर जरूर पळून काढली. धावा येणं संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या वाट्याला जेव्हा प्रथम फलंदाजी येते ना तेव्हा धावसंख्या सेट करणं हे मनोधैर्य असतं, योजना असतात आणि त्याची उपाययोजना इथे करताना. संकेत प्रमुख फलंदाज बाद झाला. आता फलंदाज गेला जगदीश. त्याला साथ देणारा मंगेश. प्रदीप मस्कर. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 7. संदेश शेळकेत आमचे सायब्रिजचे CEO. एका वेळी बरीच कामं करणं हे खूप चांगलं तंत्र त्यांचं आम्ही आतापर्यंत पाहिलं. जेव्हा एका सकाळी ते बसतात त्यानंतर ते उठतही नाही. तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही
का त्यांचं लंच टाईम सर्वपणे झोकून देतात सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. आणि आज त्यांचे कॅमेरामॅन आहेत, संदेश आम्हाला माहिती देतील. अभिजित आहेत आणि ओमकार. हा फटका जरूर गेलाय कव्हर कडे, क्षेत्ररक्षक ओ व्हेरी गुड कॅच. जाताडे मात्र आज प्रभावित करतोय आणि क्षेत्ररक्षक होत्या सुजित पाटील. प्रदीपला मिळते दुसरं सक्सेस, 2 गडी बाद. एकूण धावा फलकावर आमचे कॅमेरामॅन सायप्रीचे होत्या. चांगल्या पद्धतीनं अभिजितनं बघा या चेंडूला, अभिजित सायप्रीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. अगदी शेवटपर्यंत निशाणा साधना. सक्सेस या डीजे. मला सांगितलं आमचे कॅमेरामॅन अभिजित काल 31ला कुठेच गेले नव्हते आणि आज त्यांना खूप मोठी जबाबदारी होती. एकूण धावा फलकावर 7 गडी बाद झाले. 2 नवीन फलंदाज झाले, सनी पालकर. ही नेट नंबर 4 कांचनबाई यांच्या भाऊबंद सुद्धा म्हणता येईल. आणि आज आले तर सनी पालकरला आपण इथे पाहतो. जगदीश मंगेश बाद झाला, संकेत बाद झाला. आता मोरबेला काय करायचं, 2 गडी बाद झालेत. खेळावर लक्ष केंद्रित करावं लागेल, खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र एका बाजूला जो जय हनुमान जाताडे संघाचा प्रवास सुरेख राहिलाय. आतापर्यंत 2 गडी बाद, एकूण धावा दाफलकावर 60. प्रेक्षक वर्ग, पाहुणा वर्ग या सामन्याचा आनंद घेताना एकूण 9 सामने आमच्या आयोजकांना खेळवायचे. 20 मिनिटं असणारे. पंच सातत्याने तुम्हाला सूचना देतील, मात्र खेळाडू याचं पालन तुम्ही करा. आतापर्यंत 5 चेंडू झालेत. एकूण धावा दाफलकावर धावसंख्या आपण पाहतो 7 धावा. डाव्या हाताचा फलंदाज आलाय स्ट्रायकर एंडला सनी पालकर. डाव्या हाताचे फलंदाज पॉवरफुल फलंदाज म्हटलं जातं. आणि आता सनी पालकरसाठी व्यूहरचना डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि इनसाइड सर्कल सुद्धा क्षेत्ररक्षण पाहतोय. पॉवर प्ले 1 चा हा षटक. प्रदीप लाईन पाहिली, अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, मात्र बॅटच्या मधोमध चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक मात्र तैनात होतं. पॉवर प्लेचे पहिले षटक. पंचांचा इशारा आलाय. 5 मिनिटं संपलेत, 15 मिनिटं बाकी आहेत. 4 षटकाचा सामना. एकूण धावा दाफलकावरती 8 आणि गडी बाद झाले 2. ओव्हर टू डीचे. मंत्रमुग्ध करताना काळाची गरज आहे असे चांगले गीत त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त, षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जिथे पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली झाली होती, मात्र संकेतनं बाद झाला. संकेतनं वैयक्तिक चेंडूचा सामना केला होता, त्यानंतर तो इथे बाद झाला. त्याने 1 चौकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये दाखवला. त्यानंतर जगदीश आणि आता साथ देताना सनी पालकर. मंगेश नावडेकरनं नाराज केलं, गॉन फॉर दी डक. आता गोलंदाज आलाय जय हनुमान जाताडेकडून सुजित पाटील. 4 षटकांचा सामना आहे. किती धावा सेट केल्या जातील हा सुद्धा विचार इथे केला जाईल. फलंदाज आले सनी पालकर, साथ देते जगदीश आणि ओव्हर नंबर 2 सुजित पाटील. टॉस जिंकलाय जय हनुमान जाताडेनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या येते 2 गडी बाद आणि आता सुजितचा पहिला चेंडू. एज लागते. दबाव तंत्राचा वापर क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं का तणाव, टेन्शन या गोष्टीपासून तुम्हाला दूर व्हावं लागतं. जेव्हा दबाव वाढतो तेव्हा चिडचिड निर्माण होते आणि जेव्हा तणाव, चिडचिड निर्माण झाली तर तुमचा खेळ चांगला होत नाही. तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि खेळावर कॉन्सन्ट्रेशन या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सुजित पाटील पहिला चेंडू डॉट. हा चेंडू बॅटच्या मधोमध लांब लचक पॉवरफुल हिट्स आणि नक्कीच हा फटकाला जरूर 6 धावा देत षटकार.
नितीन सुंदर मनाला प्रसन्न प्रफुल्लित करणारं संगीत. असे गीत जर असतील ना तर आमचे जे सतीश आहेत नितीन आहेत प्रेक्षकांना नेहमीच खुश करतात. आणि आता आपण पाहतो या षटकाराच्या मदतीनं एकूण धावफलक 14. चेंडू जरूर आम्ही 14 धावा पोचल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या. आणि नेक्स्ट मॅच होणार आहे शेलारपाडा महेश आणि बोनशेत अशोकचा संघ. आपण सुद्धा रेडी राहा. चेंडूची पूर्तता केली जाईल. आता एक नवीन क्रेज सुद्धा आले महागुरू. खेळाडूंना त्यांना पसंतीचा चेंडू हवा असतो. हा सुद्धा फलंदाज हट्ट आम्ही बऱ्याच वेळा पाहिला. सुजितनं आतापर्यंत 2 चेंडू फेकले. त्यानंतर आपण पाहिलं एक मोठा फटका आला. सनी पालकरनं 3 चेंडूचा सामना केला. आणि नक्की आपण इथे पाहतोय एकूण धावफलकावर 14. कांचनबाई खाली थोडा ब्रेक करताना त्यांनी मगाशीच आम्हाला सांगितलं महागुरूंसाठी त्यांनी आता बाहेर विदेशातून एक डिजिटल पॅड मागवला आहे. कारण सिद्धी करवलेला नाईट स्पर्धा होती. महागुरूंचा पॅड तिथे हरवला आणि आता पाहुण्यांचं नाव आल्यानं यासाठी खूप डिफिकल्टीज येतात. म्हणून त्यांनी आता इयर एंडच्या ऑफरमध्ये त्यांच्यासाठी एक पॅडसुद्धा मागवला आहे. धन्यवाद. तर 2 चेंडूचा खेळ संपला. एकूण धावा आहे ते 14. हा चेंडू गतिमान अवस्था होती. पंचांकडे अपील मात्र नजर स्थिर होती. नक्की अपीलमध्ये उत्साह दबाव तंत्राचा वापर फलंदाजानं फुटवरचा वापर जरूर केला मात्र पंचांची नजर स्थिर. दबाव तंत्राचा वापर आणि सनीला इथे माहिती होतं का हा चेंडू खूप वेग आहे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. आतापर्यंत सुजित पाटीलचं षटक पाहिलं. 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला मात्र 2 चेंडू डॉट सुद्धा फेकलेत. एकूण धावा 14. 14 रन्स ऑन बोर्ड. सुजित नेक्स्ट बॉल सामना करेल सनील पालकर. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली. व्हेरी गुड कमबॅक. 4 मध्ये 3 डॉट 1 षटकार. पहिल्या षटकामध्ये 8. आता मोरबेचं पॅव्हिलियन थोडंसं शांत बसले. सनी पालकरनं तिसऱ्या चेंडूवर षटकार जरूर दाखवला मात्र त्याच्या वैयक्तिक कोट्यामध्ये तो डॉट चेंडू खेळलाय. क्रिकेटमध्ये या डिलिव्हरीज तुम्हाला खूप घातक असतात. जेव्हा मर्यादित षटकामध्ये डॉट चेंडू बऱ्याच वेळा परावर्तित होतं. चांगला खेळ डॉट चेंडू जर तुम्ही खेळलात तर कॉन्फिडन्स तुमचा लूज होतो. आणि आता दबाव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय थर्ड मॅनला आणि हा नशिबाचा चौकार म्हणता येईल. पंच इशारा करतील यस आणि हा चौकार. क्या बात आहे. सुंदर. महाराष्ट्र देशा राकड देशा कणकर देशा दगडांच्या देशा. आणि आज या महाराष्ट्राची आठवण करून देणारे गीत. अनेक संतांच्या पद पावन स्पर्शांना पवित्र झालेली भूमी महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रातील आज आपण खानाव नगरीमध्ये क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. सुजित पाटील एश लागते आणि आता फलंदाज आउट. मोरबेचं पॅव्हिलियन शांत झालं. एकूण धावफलकावरती गुणसंख्या 18 धावा आहेत आणि गडी बाद झालेत आता 3. साठी हनुमान जाताडे संघाविरुद्ध 2 आत करताना डांगरेश्वर 11 मोरबे हा संघ खेळतोय. म्हणजे मोरबे आणि जाताडे
टॉस जिंकला जाताडेनं 2 षटकं संपले आणि आता सनीला बाद केले. एकूण गडी बाद झाले 3 धावा इथे धावफलकावर 18. चेंडूची लाईन पाहिली, टॅप केलाय, डीप पॉइंट कडे चेंडू चाललाय, 2 धावेसाठी निघाले. दूरवरून क्षेत्ररक्षक स्टायलिश पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न. ही फुटबॉलची स्टाईल आहे. क्रिकेट जगतामध्ये ब्रेटलीने ही स्टाईल तुम्हाला दाखवली. जेकब ओरम असतील, अगदी पायानं फुटबॉलच्या स्टाईलने चेंडू अडवणं. मात्र कुठे का होईना चेंडू अडवला पाहिजे. अलीकडे क्रेज सुद्धा आले का सीमारेषेच्या बाहेर जंप मारून चेंडूची झेल घेणं. त्या व्हिडिओज आपण बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये व्हायरल होताना पाहिलं आणि आता ही क्रेज आहे. धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरती 21-21. षटक क्रमांक 3. गोलंदाज आलाय भावेंद्र म्हात्रे, जे हनुमान जाताडे. ताकदीचा वापर आणि हा चेंडू सीमारेषेत जवळ. जरूर झेल बाद. आणखीन एक धक्का. 4 गडी बाद. एकूण धावा 21. लॉस ऑफ द 4 विकेट. गीत खानाव गावामध्ये सुद्धा शिवप्रेमी, शिवभक्त आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पाहिल्या. आज क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहतोय आणि एका बाजूला आमच्या टॉस बॉक्समध्ये महाराजांचं चित्र सुद्धा सर्वांना उत्तेजित करतं. महाराजांची शिकवण आपल्याला हेच सांगतं का लोक जे करतील ते तुम्ही कधीच करू नका. माझ्या राजानं सर्वांच्या वेगळं केलं होतं. लोक जे करतील ते तुम्ही कधीच करू नका. ही राजांची शिकवण आपण आज तागायत पाहिली. म्हणून आज जगावेगळा राजा छत्रपती शिवाजी महाराज. खानाव गावामध्ये मोठ्या प्रमाणाने शिवभक्त, शिवप्रेमी आम्ही सातत्याने पाहिलं. गडी बाद झाल्यात. एकूण धावा धावफलकावर 21 आणि धक्के मिळाले 4. संघ थोडा अडचणीमध्ये, संकटामध्ये सापडलेला मोरबे संघ आता बॅटिंग पॉइंट ऑफचा विचार केला. आक्रमण करावं लागेल, मात्र येणारा प्रत्येक फलंदाज चूक करतोय. मात्र इथे सेफ लँड. तितक्या वेगानं 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. 20 मिनिटं आहेत आणि जवळपास आम्हाला इथे माहिती सुद्धा मिळते 11 मिनिटं झालेत. 20 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करायचे आहेत. एकूण धावा 23. वेळ कुणासाठी थांबत नाहीये. भावेंद्रचे षटक, 3 चेंडूचा खेळ संपलाय. एक सफलता त्याला मिळाली. 5 धावा दिल्या. संघाची धावसंख्या 23. भावेंद्र ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक तैनात. हो, षटकार. क्रिकेटमध्ये आम्ही काही दिवसापूर्वी एक अशी व्हिडिओज पाहिली. कांचनबाई का एक क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ गेला, असाच प्रयत्न केला आणि मागे तो विहिरीमध्ये पडला. अशा बऱ्याच गमती जमती क्रिकेटमध्ये पाहिल्या. मात्र हा षटकार. आदिवासी समाजाचे समालोचक योगेश वाघ मुरबाड आणि यांची जुगलबंदी नेरे नाईटच्या स्पर्धेमध्ये होणार आहे. डॉक्टर गोपीनाथ पाटील नेरे आणि योगेश वाघ मुरबाड यांची जुगलबंदी नाईट स्पर्धेमध्ये तुम्हाला जरूर ऐकायला मिळणार आहे आदिवासी भाषेमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. धावेसाठी संघर्ष. धाव खूप मोलाची, महत्वाची. खराब क्षेत्ररक्षण नजरेसमोरून ही धाव सोडण्याचा प्रयत्न. जर चुका कराल तर किंमत मोजावी लागेल. आणि आता मोरबे संघाला धावांची भूक लागल्या आणि या 3 धावेच्या मदतीनं एकूण धावफलक पुढे सरकले. टोटल स्कोर 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा. मागच्या 3 सामन्यामध्ये सुद्धा धावांचा शुकशुकाट होता आणि आता मोरबे संघ ही वाटचाल करतोय. ओव्हर नंबर 3 भावेंद्र म्हात्रे. एकूण धावा धावफलकावर 32. शेवटचा चेंडू या षटकातील. अक्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक तैनात ऑन साईडला. 2 धावेसाठी निघालेत. धावा आपल्यासाठी महत्वाच्या. आनंदाचं वातावरण. पहिल्या षटकामध्ये 8, सुजित पाटीलच्या षटकामध्ये 10 आणि आता भावेंद्रच्या या षटकामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावा येते धावफलकावर 34 आणि भावेशनं दिल्या 16. 34 रन्स ऑन बोर्ड. लास्ट ओव्हर किती धावा जमवणार
मोरबे संघ. चित्र पाहूया, 5 मिनिटं बाकी आहेत. जाताडे संघ याची नोंद घ्या आपण. तर एकूण धावा 34. ओव्हर टू डी. वर 34 आहे. 3 षटकं संपली. मगाशी मनोहर जेव्हा डीजे नितीन आम्हाला मिळाले होते ते म्हटले 2023 मध्ये आम्ही नवीन खरेदी करणार आहोत. मगाशी ते म्हटलं का तुम्ही समालोचक हातामध्ये माईक धरता. मी असं काहीतरी नवीन शोध लावणार आहे जिथे तुम्हाला माईक हातामध्ये धरण्याची सुद्धा गरज नाही आणि अगदी फ्रीली तुम्ही समालोचन करू शकता. त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन काहीतरी आणणं ही सातत्याने आम्ही त्यांचे प्रयत्न पाहिलेत. एकूण धावा दाफलकावरती 34. विशाल शेवटचं षटक हाताळतोय आणि पूर्वार्धामध्ये खेळणारा मोरबे संघ किती धावा इथे जमवणार. 34. विशाल मस्कर आलाय जाताडेकडून. शेवटचं स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन ऑन साईडला चाललाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. 2 धावा आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आता धावा येणं मोरबेला खूप इम्पॉर्टंट आहे. धावांची भूक इथे त्यांना लागल्या. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकूण धावा दाफलकावर गुणसंख्या 36. धावा येणं संघासाठी खूप गरजेचं असतं पूर्वार्धामध्ये जेव्हा तुम्हाला फलंदाजी करावी लागते. विशाल मस्कर. जे हनुमान जाताडे विरुद्ध मोरबे यांच्यामध्ये होणारी फाईट. खोलवरचा चेंडू आणि इथे बघा आता फसवलंय. स्ट्रायकर एंडला खेळतोय मंगेश. राहुल खेळतोय ज्याचा क्रमांक आहे 6. राहुलच्या बॅटमध्ये षटकार पाहिला. राहुलचे पाठीराख्या अपेक्षा करते त्याच्याकडून 1-2 मोठ्या फटक्यांची. मात्र संघाची धावसंख्या आहे ती 36. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. पायाचा वेध अपीलमध्ये उत्साह. या अंपायर सिग्नल. बॅट्समन आउट. पायचीच्या रूपाने आणखीन एक धक्का. एकूण धावा 36. 36. तर मात्र जरूर आम्हाला माहिती देतील. नेक्स्ट मॅच डिजिटल पॅड जेव्हा त्यांच्याकडे असतो तेव्हा खूप त्यांना इझी काम होते. त्यांचं प्रोफेशनलिझम मागच्या 10 वर्षापूर्वी आता त्यांनी खूप स्वतःला इम्प्रूव्ह केलं. हा आम्हाला अभिमान आहे. खूप सारे टिप्स ते आम्हाला देत असतात आणि त्या डिजिटल पॅडने त्यांचं खूप काम इझी होतं. एकूण धावा दाफलकावरती 36. शेलारपाडा आणि पोनशेत संघ नायक टॉससाठी संपर्क साधा. विशाल. 3 चेंडूचा खेळ संपला. आज 3 चेंडूचा खेळ बाकी. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहिला. संघाची धावसंख्या मोरबे संघ 36. पाठीराख्या अपेक्षा करताना 2 मोठे फटके यायला पाहिजेत. शेलारपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बोनशत या दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. तर नेक्स्ट बॉल विशाल. बॅटच्या मधोमध हा तडाखा. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. तर आमचे युवा उद्योजक आलेत अजय मुंडे यांचं स्वागत जरूर इथे डीजे ऑपरेटर करतील. त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि एकूण धावा दाफलकावर 36. 36. साठी शेलारपाडा क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बोनशत या दोन्ही संघाच्या संघनायकांनी संपर्क साधावा. तर मॅचकडे आपण जरूर वळते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे जरूर चाललाय आणि इथे प्रयत्न खूप चांगले. मोरबे पॅव्हेलियनमध्ये खेळाडू तुम्ही इशारा करू शकत नाही. क्रिकेटचे काही नियम असतात. डिसिप्लिन तुम्हाला पालन करावं लागतं. मैदानावर फलंदाज ती दाद मागू शकतात. मात्र पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा दाफलकावर 40. पूर्वार्धानंतर आता 41 करायचे जाताडे संघाला.
तर नाणेफेक इथे केली जाणार आहे. थँक्स सागर मांडवकर. शेलारपाडा विपक्ष बोनशात क्रिकेट संघाच्या दरम्यान इथं नाणेफेक केली जाणार आहे. तर जानुमान नक्कीच क्रिकेट संघ बोनशात. महागुरु रायगड वासियांसाठी खुश खबर. कांचनबाई पालकर यांनी आम्हाला सांगितलं गोव्याला जी स्पर्धा सुरू आहे आणि गावदेवी गावठांनी इम्प्रेस केला आणि इंडियामधील टॉप टीमचा आज त्यांचा पराभव केलाय. इंडियामधील टॉप टीमचा गावदेवी गावठांना ही आनंदाची गोष्ट आहे. तर नाणेफेक करण्यासाठी आम्ही खोपकर साहेबांना इथे आमंत्रित करतो. यावं आपण. बोनशेत क्रिकेट संघाचे संघनायक जानुमान बोनशेत क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहे. शेलारपाडा संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. शेलारपाडा संघनायक यायच्या बघा. खोपकर यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे आणि सामना 4 षटकांचा असणार आहे. सामना 4 षटकांचा असेल. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2023 पर्व पाहतो. खोपकर साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे. दोन्ही संघांना तर नाणेफेकीचा कौल शेलारपाडा. नाणेफेक जिंकली. निर्णय आपला वेट अँड वॉच म्हणजे आम्हाला मात्र वेटिंग करावं लागणार आहे. पुंडलिक फडके बोनशात यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जाताडे क्रिकेट संघासाठी इथे वांगणीतर्फे वाजे अर्थात पाली गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शेलके यांच्या वतीने ते शुभेच्छा आलेल्या आहेत आणि शिवसेना तालुका प्रमुख चषकाला सुद्धा त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. बिंदासभाई ठोंबरे यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि स्पर्धेचं उद्घाटन आज मात्र आमचे या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झालं ते माजी सरपंच खानाव ग्रामपंचायत लहूदादा पाटील. त्याचबरोबर सर्व ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केल्या ते आमचे मित्र संदीपदादा पाटील आणि शिवसेना शाखा प्रमुख सूरज कर्णूक यांच्या शुभास्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. आणि बिंदास ठोंबरे यांच्या नावाची पुन्हा एकदा मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. सूरजदादा कर्णूक यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. याच मैदानावर पुढच्या खऱ्या अर्थाने पुढील महिन्यामध्ये याच मैदानावर शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आदरणीय बिंदासदादा ठोंबरे अर्थात रुपेश ठोंबरे यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर आपल्या भेटीसाठी 2023 मध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार असणार आहेत शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आदरणीय रुपेश ठोंबरे अर्थात बिंदासदादा ठोंबरे यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. थैंक यू सो मच महागुरु. यहाँ पर आए हुए तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है दोस्तों. कंचन भाई पहला हमने ऐसा मुकाबला देखा जहां पर 40 रन बने हैं, नहीं तो 25, 26, 30 रन बन रहे थे. थोड़े से रन जरूर बने हैं. 41 का टारगेट है. 2 बल्लेबाज निकल चुके हैं मैदान के अंदर और शुरुआत यहां पर होने जा रही है.
स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आएंगे रोहिदास और उनका साथ निभाएंगे रोहित। तो पहली गेंद लेकर अंपायर का इशारा, लेट्स प्ले गेम ऑन। पहली गेंद के ऊपर करारा जवाब। इलाका किसी का भी हो, धमाका करना हम भी जानते हैं। दमदार शुरुआत। मच हम यहां पर जिस तरीके से सागर ने भी जिक्र किया था कि रन बन नहीं रहे, चौके छक्के आ नहीं रहे, लेकिन क्या कमाल की शुरुआत है। अपने जहरीले इरादे जाहिर करते हुए डराने का काम मैदान के अंदर शुरू हो चुका है और ये उफनता हुआ मुकाबला मैदान के अंदर चलता है। केतन आएंगे गेंदबाजी में। ब्लॉक होल वार का पलटवार हमने देखा, हमने स्कूल कॉलेज में साइंस में पढ़ा था कि हर एक एक्शन का एक ऑपोजिट और इक्वल रिएक्शन भी होता है। पहली गेंद के ऊपर हमने एक्शन देखा, ये था रिएक्शन। वार का पलटवार, ईंट का जवाब पत्थर से देते हुए हम भी किसी से कम नहीं, ये दिखाते हुए रोहिदास तोंडे मैदान के अंदर। ये गेंद शॉर्ट पिच थी, तैयार था बैकफुट के ऊपर। वो जानते हैं पिछली गेंद आगे आई थी, ये गेंद यकीनन पीछे आएगी। छोटी गेंद क्रिकेट में कहा जाता है इसे खोटी गेंद, और ये खरा स्ट्रोक निकला रोहिदास के बल्ले से, ये पहला चौका। पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद डॉट थी, तीसरी गेंद के ऊपर चौका। क्या कमाल की शुरुआत है। 41 रनों का टारगेट है और शुरुआत अच्छी होना क्रिकेट में जरूरी होता है दोस्तों, क्योंकि सुबह जब हम शर्ट पहनते तो आपका शर्ट का पहला बटन आप गलत लगाएंगे तो बाकी बटन अपने आप गलत लग जाते हैं। यह प्रकृति की सोच है दोस्तों, यह प्रकृति का नियम है। शुरुआत अच्छी होना जरूरी हो जाता है। तर पाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शेलके यांच्याकडून इथे रोहिदाससाठी बघा 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। तो मैदान के बाहर से हौसला अफजाई की जा रही है। पर्दे का पीछे का किरदार है। इनामों की बौछार हमने देखी थी, क्योंकि हमने रामायण में भी देखा था प्रभु रामचंद्र ने बाली को पेड़ के पीछे से छुपके से मारा था। आगे से मारना उनके लिए मुश्किल नहीं था, लेकिन मार न सके। पर्दे का पीछे का वो किरदार है। ये गेंद हमने देखी, यहां पर ब्लॉक होल स्वीप करने का प्रयास था, केवल दिशा देने का प्रयास था, थोड़ी सी चूक हुई और इसकी कीमत चुकाएंगे रोहिदास तोंडे मैदान के अंदर। पहली सफलता डांगरनेश्वर मोरबे टीम के नाम। तो लड़ाई, पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर तेज यॉर्कर रोक के रखा था, उसके बाद बैकफुट के ऊपर एक चौका रोहिदास का, फिर से पलटवार आया केतन उल्वेकर का। हम भी किसी से कम नहीं, ये दिखाते हुए मैदान के अंदर जिस तरीके से कहते हैं ना एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो, खुद से लड़ो और खुद के बेस्ट के पीछे भागो। और क्या कमाल की शुरुआत दिलाई है। दोनों तरफ मुकाबला खुला है दोस्तों। पहला पावर प्ले का ओवर, पहली 4 गेंदें, टीम की रन संख्या है टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन। तीसरे नंबर के खिलाड़ी सतीश पाटिल जाएंगे। अब अपना काम बखूबी से निभाया, पावर प्ले किया, ओवर था, पावर प्ले में पावर प्ले में दादागिरी हमेशा बल्लेबाज की होती है। 10 रन जरूर जोड़े हैं, लेकिन पहला अवसर दूर किया, रोहिदास तोंडे को आउट किया केतन उल्वेकर ने। 5वीं गेंद, ये गेंद थोड़ी सी तेज करी थी, पैरों के ऊपर निशाना साधने की कोशिश, लेकिन अंपायर ने इशारा किया। जिस तरीके से शाहरुख खान अपने फिल्मों में बाहें फैलाते हैं, उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें फैलाए और हमें दिखाया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या है टोटल 1 और 1 11 रन। यह भी शॉर्ट पिच है। यहां पर यदि आप शॉर्ट पिच गेंदे कर रहे हो तो आपका मिड विकेट या स्क्वायर लेग में खिलाड़ी होना चाहिए। ये थोड़ी सी खराब सोच थी केतन की, और एक और चौका खाया मैदान में। थैंक यू सो मच। बच के रहना है यहां से बल्लेबाजों से भी।
टीम रफ्तार पकड़ती हुई 15 रनों के ऊपर। पिछले 3 मुकाबले में रनों का सूखा आखिरकार खत्म होता हुआ मैदान के अंदर 41 का टारगेट था, ईंट का जवाब पत्थर से दे रही है मैदान के अंदर बल्लेबाजी करने वाली जय हनुमान जाताडे टीम। 15 रन बने हैं अब तक। इस ओवर की आने वाली अंतिम गेंद अभी भी बाकी है। महंगे साबित हुए केतन उल्वेकर। दमदार शुरुआत के बावजूद एक विकेट जरूर खोया था, लेकिन अच्छी बल्लेबाजी। सीधे बल्ले से इस बार खेला, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है। अंतिम गेंद के ऊपर पलटवार था। अंजाम अच्छा हुआ, आगाज अच्छा नहीं हुआ था। पहले ओवर की हुई समाप्ति और पहले ओवर में 2 विकेट गिरे। आउट हुए रोहिदास तोंडे, आउट हुए सतीश पाटिल और 2 विकेट के नुकसान के ऊपर जय हनुमान जाताडे टीम पहले ओवर के समाप्ति के बाद 15 रन। डीजे नितीनचं कौतुक करावे लागेल। मनोहर पाटील वाजे आमचे एक नामवंत क्रिकेट समालोचक आहेत आणि त्यांच्यासाठी हा निश्चित स्वरूपात त्यांच्या आवडीचा संगीत त्यांच्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने ते प्रस्तुत केलेलं आहे। थैंक यू सो मच। 15 रन जरूर बने हैं। अच्छा सिला दिया था मैदान के अंदर, हमने देखा केतन उल्वेकर, लेकिन जिनके ऊपर भरोसा रखती है जाताडे क्रिकेट टीम, सतीश पाटिल उम्मीदों के काबिल खरे उतर नहीं पाए। क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि दिल ने जिसे चाहा था जान से भी ज्यादा, और वही रुलाती है हमें सबसे ज्यादा। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। पहले ओवर की समाप्ति होती हुई रन बने हैं टोटल 15। अब मुकाबले में मजा बरकरार है। आने वाली गेंदें हैं 18। स्क्रीन के ऊपर देख सकते हैं हमारे महागुरु एमडी गडगे सर, सागर मांडवकर और उनके साथ नितिन डीजे, सतीश भी वहां पर मौजूद है। और ये तिकड़ी जब एक साथ होती है बड़ा मजा आता है क्रिकेट की दुनिया में। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। और यहाँ पर स्क्रीन के ऊपर कमेंट्स भी आ चुके हैं। यहाँ पर दोनों की ड्रेसिंग कंपैरिजन किया जा रहा है। ये गेंद हमने देखी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। हर एक डॉट गेंद प्रेशर बनाएगा, जाताडे टीम भी जानती है। यहां पर आप रिलैक्स हो नहीं सकते, क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि कोई प्यार के पीछे पागल है तो कोई पैसों के पीछे पागल है। जिंदगी उसी की बनी है जो अपने सपनों के पीछे पागल है। गेंदबाज एक बार फिर से तैयार है, स्वीप करने का प्रयास है। कमाल का स्ट्रोक, कमाल की टाइमिंग, गेंद जाएगी लाइक अ ट्रेस ऑफ बुलेट, सीमा पार, मिलेगा चौका। थैंक यू सो मच। इस चौके के मदद से रन बने हैं टोटल 19 रन। नए बल्लेबाज है दिलीप मस्कर, लेकिन रोहित मस्कर को जैसे मौका मिला, पहली गेंद डॉट खेली थी, उसके बाद ये चौका आया था। टीम की रन संख्या बनी है 19 रन। धीरे धीरे मुकाबला अपनी करवट बदलता हुआ, किसकी तरफ ये मुकाबला झुकेगा, जय हनुमान जाताडे या फिर डांगरनेश्वर मोरबे। ये होती है क्लास। इस स्ट्रोक पर लिखा था दोस्तों क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में। लाजवाब बल्लेबाजी। सो मच, क्या कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर। दंगल फिल्म थी दोस्तों आमिर खान के, उसमें एक डायलॉग था कि ताकत तो गेंडा भी लगाता है, लेकिन शेर लगाता है ताकत के साथ टेक्निक। और ये थी नजाकत मैदान के अंदर बल्लेबाज रोहित मस्कर की लाजवाब बल्लेबाजी का नजारा। इस बार उठाया इस गेंद को, हेलीकॉप्टर टेक ऑफ करने की कोशिश थी, संकेत आएंगे पीछे, कोई गलती नहीं होगी। मंगेश थे नीचे, कोई गलती नहीं होगी और यहां से सफलता मिलेगी। रोहित जाएंगे मैदान के बाहर। या हम बार बार कहते हैं दोस्त, नितीन व्यासपीठावर आम्ही पाहतो हिमालय गायकर
यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. कम बैक कर सकती है यहां से भी डांगरनेश्वर मोरबे क्रिकेट टीम की बात करेंगे. 23 रन जरूर बने हैं पहली 10 गेंदों के ऊपर. जीतने के लिए अभी भी 18 की जरूरत है गेंदबाजी में. थोड़ी सी मिसफील्ड जरूर हुई थी, तू मैं दोनों के बीच में हुई थी. सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर. टीम की रन संख्या है टोटल 24 रन. समीकरण बचा है दोस्तों, आने वाली गेंदें बची है 13 और जीतने के लिए 17 रन की जरूरत है. 13 गेंदें 17 की आवश्यकता. मुकाबला दोनों तरफ 50-50 है. बैलेंस मुकाबला मैदान के अंदर जारी है. अंतिम गेंद आएगी इस ओवर की. तुषार शेल के आएंगे. सामने है बल्लेबाज ऑन स्ट्राइक दिलीप. मिस टाइमिंग स्ट्रोक है. खिलाड़ी आएंगे कॉटन बोल्ट. तुषार शेलके ने कोई गलती नहीं की. हल्का सा कमबैक है. ये चेतावनी थी जातड़े टीम के लिए कि हम भी मुकाबले में वापसी कर सकते हैं. 2 ओवर की समाप्ति होती हुई रन बने हैं 12 के औसत से 24. समीकरण बचेगा. अब आंकड़ों का खेल है. अंतिम 12 गेंदें और जीतने के लिए 17 रन की जरूरत. है और जीतने के लिए 13 रन की जरूरत. आता माझी सटकली. 16 का डोला. थैंक यू सो मच. 11 गेंदे 13 की जरूरत है. समीकरण था 12-17 का. 41 का ये चेस था. लेकिन अब तक का सफर हमने देखा पूरी तरीके से जाताडे क्रिकेट टीम कंट्रोल कर रही है गेम को. जिस तरीके से कहते हैं ना कि छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए. एवरीथिंग इज पॉसिबल. बस सोच में दम होना चाहिए. अंतिम 11 गेंदे 13 की जरूरत है. ऋतिक तवले आपण स्टेजशी संपर्क साधायचे आहे. ऋतिक तवले खानाव स्टेजशी आपण संपर्क साधावं. हो टू मनोहर पाटील. अंतिम 11 गेंदे 13 की जरूरत है. आज के दिन का ये चौथी लड़ाई है पहले दौर की. शानदार मुकाबला अब तक हमने देखा है. डांगरनेश्वर मोरबे क्रिकेट टीम इस आज के दिन सबसे ज्यादा जो रन बने हैं वो इसी मुकाबले में बने हैं. लेकिन 41 रनों का ये टारगेट थोड़ा सा आसान बनाती हुई जातड़े क्रिकेट टीम. विकेटें आएगी, मुकाबले में मजा आएगा दोस्तों. मुकाबला समाप्त नहीं हुआ अभी तक. ये गेंद ब्लॉक होल में इस गेंद को रखा था. तुषार आएंगे पीछे. 1 रन तो जरूर मिलेगा. अच्छा थ्रो की जरूरत थी लेकिन रन मिलेंगे यहां से 2. सिंगल को डबल में कन्वर्ट कर रहे. अब यहां से मुकाबला आगे बढ़ाने की जिम्मेदारी दोनों खिलाड़ियों के कंधों के ऊपर है. अंतिम 10 गेंदें हैं. जीतने के लिए जरूरत है 11 रनों की अभी भी आवश्यकता. कंपलसरी चेस आपको करना है और यहां पर जरूर शांति है डांगरनेश्वर मोरबे क्रिकेट टीम. कुछ डॉट गेंदें, एक आध विकेट मुकाबले के अंदर लौट जाएगी. ये क्रिकेट है दोस्तों. यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती. मिस टाइमिंग स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी तैनात है. कोई गलती नहीं होगी. मिलेगा ये विकेट. 9 गेंदे 11 रन की जरूरत.
12 गेंदों में 17 की जरूरत थी, अब गेंदें बचेगी 9 और जीतने के लिए 11 रन की आवश्यकता है। दोनों तरफ मुकाबला खुला है दोस्तों, खिलाड़ी तो कई है लेकिन असली खेल यहां से कौन खेल पाएगा, कौन मुकाबला आगे बढ़ाएगा और कौन मुकाबला जीताएगा। दोनों टीमें जीत की तलाश कर रही है, नए साल का आगमन जीत के साथ करना चाहती है, लेकिन किस प्रकार से मुकाबला आगे बढ़ेगा। अंतिम 9 गेंदें हैं, जीतने के लिए 11 रन की आवश्यकता, मुकाबला जीतने के लिए। शानदार लड़ाई, शानदार आगाज मैदान के अंदर हम देख सकते हैं, लाजवाब। नौ गेंदे और जीतने के लिए 11 रन की जरूरत है। गेंदबाज तैयार। ये गेंद हमने देखी ऑफ स्टिक के बाहर से गुजरी, थोड़ा सा कोन बनाने की कोशिश है, एंगल बनाने की कोशिश थी, लेकिन ये पेंद्रा काम नहीं आया। वाइड गेंद करार अंपायर द्वारा। 9 गेंदे 10 रन की और जरूरत है मुकाबला जीतने के लिए, लेकिन इस सफर में अब तक 5 खिलाड़ी को खोना पड़ा है। गेंदबाज तैयार है। ये गेंद हमने देखी है, डॉट गेंद की समाप्ति होती हुई डांगरनेश्वर मोरबे क्रिकेट टीम फील कर रही है प्रेशर, ये दबाव। डॉट गेंद, जबरदस्त मुकाबला, जबरदस्त लड़ाई है। अंतिम 8 गेंदें हैं, 10 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। किसी भी तरफ मुकाबला झुक सकता है। इस सफर में 5 खिलाड़ी जाताड़े क्रिकेट टीम ने जरूर खोए हैं, लेकिन एक बड़ा हिट मुकाबला बन जाएगा। गेंदबाजी में तैयार है गेंदबाज। ये लोअर फुल टॉस थी गेंद, डॉट गेंद की समाप्ति, मुकाबला गर्म होता हुआ। अंतिम 7 गेंदें, जीतने के लिए 10 रन की जरूरत है। इतिहास जिनके पूरे होते हैं, ख्वाब उन्हीं के पूरे होते हैं, और पिछला इतिहास भुलाना चाहेगी, पिछले कुछ ओवर भुलाना चाहती है डांगरनेश्वर मोरबे टीम। इस ओवर ने जिंदा रखा है। अंतिम 7 गेंदें, 10 रन की आवश्यकता। डरना मना है दोस्तों, क्योंकि जहां से डर खत्म होता है, जीत वहीं से शुरुआत होती है। लाजवाब गेंदबाजी का नजारा, पिछली 3 गेंदें डॉट है, अब समीकरण बचेगा, आंकड़ों का यह खेल है, और 6 गेंदें, जीतने के लिए 10 रन की जरूरत। अंतिम 6 गेंदें और जीतने के लिए 10 रन की जरूरत है। जिस तरीके से कहते हैं ना, बड़ा धमाका होगा नया साल में, जीत कर रहेंगे बाजी हर हाल में, और कौन बाजी जीतेगा ये भी देखने वाली बात है दोस्तों। अब तक जो खेला वो डिफेंस था, अब अटैक की बारी है, लेकिन अटैक कौन करेगा, क्योंकि हालात चाहे कैसे भी हो दोस्तों, धड़कनों में नशा जीत का होना चाहिए। अंतिम 6 गेंदें, कंपलसरी 10 रन की जरूरत है, क्योंकि किस्मत बादशाह उसी को बनाती है जो खुद कुछ करने का हुनर रखता हो। क्या हुनर है इन खिलाड़ियों में। जबरदस्त मुकाबला, जबरदस्त लड़ाई, दोनों तरफ आग बराबर की लग चुकी है, लेकिन कौन मुकाबला जीतेगा, चेस मास्टर यहां पर कौन साबित होगा। यहां पर डांगरनेश्वर मोरबे क्रिकेट टीम मुकाबला लेकर उठ जाएगी, क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है, और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो चेस मास्टर विराट कोहली में झलकती है। क्या वो झलकियां हमें देखने को मिलेगी। अंतिम 6 गेंदें, जीतने के लिए 10 रन की जरूरत है। गेंदबाजी में तैयार है संकेत भगत, इस खिलाड़ी के ऊपर भरोसा करती है डांगरनेश्वर मोरबे क्रिकेट टीम। 6 गेंदें, जीतने के लिए 10 की जरूरत है। भावेश स्ट्राइकर इनके ऊपर। पहली गेंद आएगी संकेत की। पहली गेंद तीर की तरह सीधी निकली, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। लाजवाब गेंदबाजी का नजारा। पिछली 4 गेंदें लगातार डॉट है, और मोरबे टीम कह रही है हम राजा और सफलता हमारी रानी, अपने दम पर लिखेंगे हम अपनी कहानी, और कहानी जारी है मैदान में दोस्तों। अंतिम 5 गेंदें, जीतने के लिए 10 रन की जरूरत है। यह गेंद ऑफ स्टिक के बाहर से गुजरी। कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी आती है, और यहां से हमने देखा वाइड गेंद करार अंपायर द्वारा। अंतिम 5 गेंदें, 9 रन की अभी भी जरूरत है।
जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। संकेत भगत और उनके खिलाफ खेलने वाले जाताड़े क्रिकेट टीम के भावेश म्हात्रे और विशाल मस्कर मुकाबले में क्या रोशनी डाल पाएंगे। 5 गेंदे 9 रन की जरूरत। अच्छा स्ट्रोक है, सीधे बल्ले से है, डाउन द ग्राउंड, गेंद सीमा रेखा पार। यस, इट इज अ बिग हिट, सिक्सर। छक्के ने मुकाबला बदल दिया है। शानदार लड़ाई, थोड़ी सी टीम मीटिंग, थोड़ी सी गेंद घूम गई है। यदि गेंद नहीं मिलती ज्यादा देर तक आप रुक नहीं सकते, नए गेंद का इस्तेमाल आपको करना होगा दोस्तों। अंतिम 4 गेंदे और जीतने के लिए 3 रन की जरूरत है। 4 गेंदे 3 रन। शानदार मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। एक तरफ डांगरनेश्वर मोरबे और उनके खिलाफ खेलने वाली जय हनुमान जाताड़े टीम। लाजवाब मुकाबला, लाजवाब लड़ाई मैदान के अंदर जारी है। सिंगल को डबल में कन्वर्ट करेंगे या फिर यहां से बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे। कैसी मनस्थिति होगी, कैसी प्लानिंग होगी, कैसा रवैया होगा, यह भी देखने वाली बात है। किनके हिस्से में आएगी खुशी और किनके हिस्से में आएंगे गम। जिस तरीके से कहते हैं ना कि बिंदास मुस्कुराओ क्या गम है, टेंशन यहां जिंदगी में किसको कम है। हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है और इसी का नाम कभी खुशी कभी गम है। किनके सपने होंगे साकार और किनके सपने बिखर जाएंगे मैदान में। अंतिम 4 गेंदे और जीतने के लिए 3 रन की जरूरत है। भावेंद्र के एक छक्के ने पूरी तरीके से डरा दिया है मोरबे क्रिकेट टीम को। टीम मीटिंग बुलाई थी, फील्ड की रचना हम देखेंगे। सिंगल को रोकना चाहते हैं संकेत भगत, सामने भावेंद्र म्हात्रे। जाताड़े और मोरबे के बीच में यह दिलकश नजारा चलता हुआ। हल्के हाथों से खेलने की कोशिश है, सिंगल को रोकना है। थ्रो अच्छा नहीं आया, डायरेक्ट हिट की तलाश थी। 1 रन जरूर मिलेगा। अभी भी 3 गेंदे 2 रन की जरूरत है। लाजवाब मुकाबला। हमने मुकाबला देखा था जब दागटीसुई के मैदान के ऊपर केडीएच वाघुलीवाड़ा और धारावी के बीच में मुकाबला था। 3 गेंदों में 1 रन की धारावी टीम को जरूरत थी और वो तीनों के तीनों गेंदे डॉट आए थे और मुकाबला जीता था। ऐसे वाक्य, ऐसे मौके हमने कितनी मर्तबा क्रिकेट में देखे हैं, लेकिन इस मैदान के ऊपर क्या वो सस्पेंस थ्रिलर मुकाबला मैदान के अंदर खेला जाएगा। यदि आप क्रिकेट के दीवाने हो दोस्तों, तो आपकी देखने वाली आंखें, सुनने वाले कान और महसूस करने वाला दिल थाम कर बैठिएगा। यह ड्रामा अब शुरू हो चुका है। दीपक जी फड़के, गुजारिश होगी आपको कमेंट्री बॉक्स में आना है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। मैदान में संकेत भगत तैयार है। अंतिम गेंदे बची है, 3 गेंदे 2 रन की जरूरत। राउंड द विकेट से संकेत तैयार। ये गेंद आएगी डॉट। लाजवाब मुकाबला, 2 गेंदे 2 रन की आवश्यकता। यह क्रिकेट का नाटक, सस्पेंस थ्रिलर मुकाबला, लाजवाब लड़ाई, दिल धड़काने वाला यह हैरत अंगेज मुकाबला मैदान के अंदर हम देख सकते हैं। अंतिम 2 गेंदे और 2 रन का 2 रन की जरूरत है। 2 गेंदे 2 रन। मुकाबला कौन जीतेगा, मुकाबले में किसकी जीत होगी, किसकी हार होगी, क्या आएगा नतीजा मैदान में। लाजवाब मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 2 गेंदे 2 की जरूरत है। स्ट्राइकर एंड के ऊपर विशाल मस्कर। 4 गेंदे विशाल ने खेली है, चारों की चारों डॉट है। अब 2 गेंदे 2 की जरूरत। संकेत भगत बनाम यहां से जाताड़े टीम और गिल्लियां बिखेर चुकी है। समीकरण था दोस्तों, 3 गेंदों में 2 चाहिए थे, अब 1 गेंद बची है और जीतने के लिए 2 रन की जरूरत है।
विशाल मस्कर 5 गेंदों में रन बना नहीं पाए और नतीजा हमारे सामने है। प्रेशर में है जय हनुमान जाताड़े। अंतिम गेंद बची है 1 और जीतने के लिए 2 रन की जरूरत है। कंपलसरी चेस। जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं होती। और यहां से हमने देखा संकेत भगत का स्ट्रगल और उसके बाद मिली ये सक्सेस। जिस तरीके से कहते हैं ना, जब कोई हाथ और साथ दोनों ही छोड़ देता है तब कुदरत कोई ना कोई उंगली पकड़ने वाला भेज देती है। इसी का नाम क्रिकेट है, इसी का नाम जिंदगी है। संकेत भगत ने मुकाबला बना के रखा है। अंतिम में 1 गेंद और जीतने के लिए 2 रन की जरूरत है। दिल की धड़कनें तेज करने वाला यह लाजवाब मुकाबला। ना हारना जरूरी है ना ही जीतना जरूरी है। यह जिंदगी का खेल है, इसे खेलना जरूरी है दोस्तों। मौज लो और रोज लो, ना मिले तो खोज लो। और वो रास्ते खोजने हैं जीत के। जबरदस्त मुकाबला। जिस तरीके से कहते हैं ना, अपना टाइम आएगा इस भरोसे मत रहो। अपना टाइम आता नहीं, उसे लाना पड़ता है। चलो मुकाबला शुरू करने मोरबी टीम। बहुत समय लिया जा रहा है आपके माध्यम से। धक धक करता हुआ यह मुकाबला। ये दिल की धड़कनें तेज है दोस्तों दर्शकों की। कमजोर दिल वाले इस मुकाबले को ना देखे। अंतिम में गेंद 2 की जरूरत है। बादशाह अंदर या फिर बादशाह बाहर। मुकाबला कौन जीतेगा यहां से, जाताड़े या फिर मोरबे? संकेत भगत उनके खिलाफ है भूपेंद्र स्ट्राइकर एंड के ऊपर। सिर्फ 1 गेंद बची है, 2 की जरूरत है। सिर्फ तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों इस मुकाबले के लिए। 1 गेंद 2 रन। बल्ले का बाहरी किनारा है, प्रणय आएंगे पीछे और यहां से मुकाबला जीता। स्कोर इज लेवल। मुकाबला टाई रहा और कंपलसरी चेस के कारण मुकाबला डांगरनेश्वर मोरबे क्रिकेट टीम ने खींच लिया। जबरदस्त रंगला आणि ते जाताडे संघ दूरवरचा प्रवास करून आला होता, मात्र यश त्यांच्या संघाला संपादित करता आले नाही. मात्र सामना त्यांनी गमावला नाही. इथे मी तर म्हणेन जसं हिंदीमध्ये म्हटलं जातं, क्रिकेट में कभी आप हारते नहीं दोस्तों, या तो जीतते हो या फिर सीखते हो. आपको जीत नहीं मिली लेकिन सीख यहाँ से जरूर मिलेगी. थँक्यू सो मच जाताडे टीम, तुम्ही इथे आलात. मात्र सामना टाय झाला. कंपल्सरी चेसच्या कारणानं सामना जिंकला तो मोरबे संघाने. सामन्याचा हिरो ठरतोय नो डाऊट वन अँड ओनली. जेव्हा शेवटच्या क्षणाला 4 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज होती आणि सामना वाचवला. वन ऑफ द ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणार, वन ऑफ द ग्रेट हिरो संकेत भगत, मॅन ऑफ द मॅच. तर स्कोरिंग साठी प्रथमेश जाधव उर्फ सोन्या लगेच आपण संपर्क साधा. इथे स्कोरिंगची भूमिका आपल्याला निभवायची. मी प्रथमेशला विनंती करेन यायचे आपण. आणि तर संकेत आलाय.